So last time we have studied the Coulomb's law of magnetism. So according to Coulomb's law of magnetism, we have studied that force of attraction or repulsion between two poles is directly proportional to the product of their pole strength and inversely proportional to the square of distance between them. Okay, so that is the Coulomb's law of magnetism that we have studied. So it is like a Coulomb's law of the electrostatics. So next concept that we are going to study is the magnetic field. Okay, magnetic field. So what do you mean by magnetic field? So this magnetic field is nothing but space surrounding a pole or a magnet. Okay, so magnetic field is nothing but space surrounding a magnetic pole or magnet. Okay, so magnetic field is nothing but it is a space only that is surrounded by a magnetic pole or a magnet, that is magnetic dipole. Okay, in which another magnetic pole experience force. Another pole or another magnet experience force, that is called as magnetic field. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एखाद्या मॅग्नेट भोवतीची स्पेस आहे, लक्षात घ्या की ज्या ठिकाणी दुसरा जर मॅग्नेट आला तर त्याच्यावर काय होणार आहे, फोर्स विल बी एक्झर्टेड. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेदर देर इज अ मॅग्नेटिक फील्ड इन दिस रूम ऑर नॉट, हाऊ टू आयडेंटिफाय दॅट. म्हणजे या ठिकाणी बिकॉज मॅग्नेटिक फील्ड इज अ इनविजिबल थिंग, वी कॅन नॉट व्हिज्युअलाइज द मॅग्नेटिक फील्ड. सो हाऊ टू चेक वेदर there is a magnetic field here or not? Okay, so to check this we have to bring one magnet here. Okay, and if that magnet experience some force, okay, त्या मॅग्नेटला जर का फोर्स म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करावं लागेल, इथे एक मॅग्नेट आणावा लागेल आणि तो त्या मॅग्नेटवर जर काहीतरी फोर्स क्रिएट होत असेल तर आपण काय म्हणणार आहे, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हणणार आहे. ओके, so magnetic field is the space into which when another magnet is placed it will experience the force. Okay, that is called as magnetic field. and magnetic field हे जे फील्ड आहे ते इनविजिबल आहे, आपल्याला दिसत नाही. ओके, ते फक्त एक्सपिरियन्स करता येतं बाय ब्रिंगिंग अनदर मॅग्नेट. नाउ टू ड्रॉ द पिक्चर ऑफ मॅग्नेटिक फील्ड फॅरेडे हॅज इंट्रोड्युस्ड वन कन्सेप्ट. ओके, आता हे मॅग्नेटिक फील्ड व्हिज्युअलाइज करता येत नाही, परंतु मला पेपरवर ड्रॉ करायचं आहे, हे मॅग्नेटिक फील्ड कसं असेल हे ड्रॉ करायचं आहे मला पेपरवर. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, फॅरेडेनं एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे आणि त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं आपण म्हणतो, किंवा याला दुसरं नाव आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असंही म्हणतो, पण मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड इज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, ही कन्सेप्ट कुणी इंट्रोड्यूस केलेली आहे, दिस इज इंट्रोड्युस्ड बाय फॅरेडे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऍक्च्युअली अस्तित्वात नसतात, ऍक्च्युअली प्रेझेंट नाही आहेत, लक्षात घ्या. फक्त मॅग्नेटिक फील्ड कसं आहे त्याचं पिक्चर ड्रॉ करता यावं याच्यासाठी ही एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या, विच इज ब्रॉट बाय फॅरेडे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, इट इज path traced by unit north pole. magnetic field lines म्हणजे काय, it is the path traced by unit north pole when placed in external magnetic field. लक्षात आलं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, इट इज द पाथ ट्रेस्ड बाय युनिट नॉर्थ पोल व्हेन प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेट. म्हणजे इथं समजा मॅग्नेटिक फील्ड आहे, तिथं काय करायचं आहे, युनिट नॉर्थ पोल ठेवायचा आहे. काय ठेवायचा, युनिट नॉर्थ पोल ठेवायचा, आणि तो कसा ट्रॅव्हल करतोय बघायचं. कारण अट्रॅक्शन असेल तर तो एका पाथनं जाणार आहे, रिपल्शन असेल तर काय होणार आहे, दूर जाणार आहे, अँड इट विल ट्रेस सम पाथ.
That path is nothing but called as magnetic field lines. लक्षात येते का मी काय सांगतोय? Suppose here there is a magnet. This is a bar magnet. On left hand side there is a north pole, on right hand side there is a south pole. आता याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे हे आपण कसं फाइंड आउट करणार आहे? तर त्यासाठी काय करावं लागेल? आय हॅव टू प्लेस हिअर युनिट नॉर्थ पोल. म्हणजे 1 एम्पियर मीटरचा काय करायचा, एक नॉर्थ पोल इथं ठेवायचा. आणि नॉर्थ पोल ठेवल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार आहे? देर इज रिपल्शन बिटवीन नॉर्थ अँड नॉर्थ अँड देर विल बी अट्रॅक्शन बिटवीन नॉर्थ अँड साऊथ. अँड देअरफॉर इफ यू सी, म्हणजे हा जर नॉर्थ पोल मुव्हेबल असेल तर तो कसा ट्रॅव्हल करणार आहे? इट विल ट्रॅव्हल लाईक दिस. इट विल ट्रेस द पाथ लाईक दिस. सो हा वेगवेगळ्या पोझिशनला ठेवल्यानंतर हे तुम्हाला असे पाथ बघायला मिळणार आहे. So these are called as magnetic field lines. एक्झॅक्टली इथं ठेवला तर दूर जाणार, इथं ठेवला तर साऊथ पोल कडे अट्रॅक्ट होणार आहे. सो दीज आर द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. लक्षात आलं की याच्यावरून इथं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, ऑल द थिंग्स वी कॅन व्हिज्युअलाइज. ओके, so these are the magnetic field lines. So what do you mean by magnetic field lines? It is the path traced by unit north pole. Okay, or we can just say it is the path traced by north pole, movable north pole, when it is placed in an external magnetic field. म्हणजे युनिट नॉर्थ पोलनं जो ट्रेस आउट केलेला जो पाथ आहे त्यालाच काय म्हणायचं? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं म्हणायचं. ओके, सो लेट्स सी the properties of these magnetic field lines. Okay, properties, or we can call it as a characteristics of magnetic field lines. Characteristics of magnetic field lines. First property is that properties of magnetic field lines. So this is a completely imaginary concept. Okay, so in reality there are no such lines. अशा कुठल्याही प्रकारच्या लाईन्स रियालिटी मध्ये नसतात. फक्त फॅरेडेनं त्या काय कशासाठी आणले आहे? मॅग्नेटिक फील्डचं पेपरवर पिक्चर ड्रॉ करण्यासाठी ते इंट्रोड्यूस केलेले आहे. सो डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशी असणार आहे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल outside magnet and from south pole to north pole. हे MCQ साठी खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन कशी असणार आहे? फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल इट इज आउटसाइड द मॅग्नेट अँड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल इनसाइड मॅग्नेट. So this is the direction of the magnetic field lines. Okay, second important thing related to magnetic field line, this is a very important thing, that is this magnetic field lines does not have any starting point and does not have any ending point. They always form a closed loop. Okay, they always form a closed loop. Okay, सो मॅग्नेटिक फील्ड लाईन स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट अजिबात नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचंच मिनिंग काय? ते क्लोज्ड लूप फॉर्म होणार. म्हणजे नॉर्थ पोल पासून लाईन निघणार, साऊथ पोल पर्यंत पोहोचणार आणि साऊथ पोल पासून परत नॉर्थ पोल पर्यंत येणार आहे इनसाइड द मॅग्नेट. सो देअरफॉर हिअर डायरेक्शन इज रिटन ॲज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल आउटसाइड मॅग्नेट अँड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल इनसाइड मॅग्नेट. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स अशा सिमिलर आहेत, लक्षात. थोडं कनेक्शन प्रॉब्लेम काहीतरी यायला लागलाय. कनेक्शन प्रॉब्लेम काय माहिती नाही. ओके, मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. हा,
So this magnetic field lines, how is the direction from North Pole to South Pole outside the magnet, and from South Pole to North Pole inside the magnet, and these magnetic field lines always form a closed loop. Okay. Third important property is that, आता आणखी एक गोष्ट मी काय सांगत होतो इथं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रमाणे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स देखील इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असतात, आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ओके, याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जे आहेत किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जे आहेत त्यांना स्टार्टिंग पॉइंट आणि क्लोजिंग पॉइंट असतो, म्हणजे दे नेव्हर फॉर्म क्लोज लूप, आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन मात्र क्लोज्ड लूप फॉर्म करतात. म्हणजे दोघांच्या मधला मेन डिफरन्स लक्षात आला का बघा. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, पुन्हा एकदा सांगतोय मी, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स क्लोज्ड लूप फॉर्म करत नाहीत, दे स्टार्ट ऍट पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऍट द निगेटिव्ह चार्ज, स्टार्टिंग एंडिंग आहे, परंतु मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला स्टार्टिंग आणि एंडिंग नाहीये. ओके, म्हणजे ते काय करतात, नॉर्थ टू साऊथ आणि साऊथ टू नॉर्थ परत येतात, लक्षात घ्या, क्लोज लूप ऑलवेज फॉर्म करतात. नेक्स्ट, दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकाला कधीही इंटरसेक्ट करत नाहीत. ओके, म्हणजेच ते काय करतात, एकमेकाला रिपेल करतात, दे रिपेल इच अदर, दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, they always tries to decrease length, contract length, always tries to contract length. जे मॅग्नेटिक फील्ड लाईन जे आहे त्याला एक टेंडन्सी असते की आपली लेंथ जी आहे ती कमी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. सगळ्यांना आवाज येतोय ना व्यवस्थित? they always tries to contract their length, or they always tries to minimize their length. Okay, and this explains attraction between dissimilar poles. Attraction between, हे कशामुळे होते, अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर पोल्स मुळे. कारण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहे ते कुठं नॉर्थ पोल टू साऊथ पोल जाणार ना, आणि नॉर्थ आणि साऊथ मधली जी लाईन आहे ती आपली लेंथ कमी करायचा प्रयत्न करणार, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलला जवळ आणायचा प्रयत्न करणार आहे. सो दिस मीन्स दॅट दिस फेनॉमिनन एक्सप्लेन्स व्हाय देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ऑल्सो दे रिपेल इच अदर, ते रिपेल इच अदर, एकमेकाला ते रिपेल देखील करतात. म्हणजेच याचा मिनिंग काय होणार आहे, दे रिपेल इच अदर. ओके, मीन्स दिस एक्सप्लेन्स रिपल्शन बिटवीन सिमिलर पोल्स. This explains repulsion between similar poles. Okay, the one more very important characteristic of the magnetic field line is that tangent to this magnetic field line gives the direction of the magnetic field. Okay, tangent to magnetic field line, magnetic tangent to magnetic field line gives direction of magnetic field there. ओके, म्हणजे एखाद्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय आहे, ओके, ते फाइंड आउट करण्यासाठी तिथली मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तुम्हाला घ्यावी लागेल, आणि त्या मॅग्नेटिक फील्ड लाईनला काय करावं लागेल, त्या ठिकाणी टँजेंट ड्रॉ करावे लागणार आहे. दॅट टँजेंट ज्या डायरेक्शन असेल त्या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड त्या पॉइंटचा असणार आहे. सो टँजेंट टू मॅग्नेटिक फील्ड
line gives the direction of magnetic field at that point. Okay. Next, when magnetic field lines are crowded somewhere, magnetic field is strong. Okay. And when magnetic field lines are separated away from each other, in that region, magnetic field is weak. Okay. लक्षात येते का? म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्राउडेड दिसत असतील तिथं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणणार, आणि ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे एकमेकापासून दूर असतील त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, मॅग्नेटिक फील्ड वीक आहे असं म्हणणार. सो दीज आर द टू अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स when magnetic field lines are crowded. Magnetic field is strong, and when magnetic field lines are separated, field is weak. Magnetic field is weak there. Okay. And if these magnetic field lines are parallel and equidistant, we can say that magnetic field is uniform there. Okay. So this is one more important characteristic in uniform magnetic field. In uniform magnetic field, these lines are magnetic field lines are parallel and equidistant. Okay. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतात, एकमेकाला पॅरलल आणि इक्विडिस्टन्स असतात. सो दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके. So once again, see the properties or the characteristic of magnetic field lines. The direction of magnetic field lines is from North Pole to South Pole outside the magnet, and from South Pole to the North Pole inside the magnet. Okay. These magnetic field lines always form a closed loop. Okay. So it has not any starting point or the ending point. They are always a closed loop. These magnetic field lines never cross each other or intersect each other. They always tries to minimize their length. So this phenomenon explain attraction between dissimilar poles. They always repel each other. This means that there is a repulsion between similar poles. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन जे आहे ते एकमेकापासून दूर राहायचा प्रयत्न करत असतात. ओके. Tangent to the magnetic field lines gives the direction of magnetic field there. म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला टँजेंट काढली तर ती टँजेंट काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन त्या ठिकाणी काय असेल ते दाखवेल. सपोज magnetic field line is like this. Suppose this is a point P. इथं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार, तर या ठिकाणी मला टँजेंट ड्रॉ करावे लागणार. सो दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हियर. ओके. When magnetic field lines are crowded, field is stronger, and when magnetic field lines are separated, field is weak. Suppose diagram is given like this. Suppose there are point A, B and C. So magnetic induction at A, magnetic induction at B and magnetic induction at C. Okay, magnetic induction सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कुठं असणार आहे, C ला असणार. मीडियम ऍट B and लेस ऍट, व्हेरी लेस ऍट A. कारण A पॉइंट जवळ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय आहेत, सेपरेटेड आहेत. अगेन देर इज अ प्रॉब्लेम ऑफ डिस्कनेक्शन. पुन्हा एकदा डिस्कनेक्ट झालं होतं मध्येच. सगळ्यांना आवाज येतोय ना व्यवस्थित? So these are the 3 points A, B, C. So magnetic field at A is weak and C is very strong because
At point C, the lines are crowded. At point B, it is less crowded. And at point A, it is the magnetic field lines are away from each other. And therefore, magnetic field at C is very much stronger as compared to A and B. And when these magnetic field lines are parallel and equidistant like this, suppose this is the first line, this is the second line, this is the third line. So if these lines are parallel and equidistant, we can say that B is uniform. Magnetic field is uniform. Huh. तर आतापर्यंत आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते पिक्चर त्याचं कसं ड्रॉ करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड कुठं स्ट्रॉंग असतं, कुठं वीक असतं, वगैरे वगैरेचा पार्ट आपण बघितलेला आहे. नाउ हे मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे सांगण्यासाठी आपण काय करतो, एक फिजिकल क्वांटिटी इंट्रोड्यूस केलेली आहे आणि त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं जातं. मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इंडक्शन नावाची कन्सेप्ट आपण आता स्टडी करणार आहोत, which is denoted by capital B. Magnetic induction. ओके, ही आपण टर्म मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये देखील स्टडी केलेली आहे. पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करतोय, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. आता एखादा मॅग्नेटिक फील्ड किती जास्त स्ट्रॉंग आहे, कमी स्ट्रॉंग आहे असं सांगून चालणार नाही. ते मॅग्नेटिक फील्ड नंबर मध्ये तुम्हाला सांगावं लागेल. ओके, आणि त्याच्यासाठी काय करतो, मॅग्नेटिक इंडक्शन नावाची आपण टर्म वापरतो. सो मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी which represent strength of magnetic field. At a point. लक्षात आहे, मॅग्नेटिक इंडक्शन का आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे which represents strength of magnetic field at a point. एखाद्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो, एक वेक्टर क्वांटिटी यूज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो बेसिकली मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असतं, इट इज द फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ असतं. लक्षात घ्या, इट इज द फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, लक्षात घ्या, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलला काय असते, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम असते. ओके, दॅट स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऑफ नॉर्थ पोल और साऊथ पोल इज कॉल्ड एज पोल स्ट्रेंथ. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये पी हा एक पॉइंट आहे, तर पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार हे कसं काढायचं, तर इथं काय करायचं आहे, एक पोल ठेवायचा, एम पोल स्ट्रेंथचा पोल ठेवायचा आणि त्याच्यावर फोर्स किती प्रोड्यूस होते बघायचं. कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा पोल ठेवला तर त्याच्यावर फोर्स क्रिएट होणार, अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचा, त्याची मॅग्निट्यूड मेजर करायची आणि इथं क्रिएट झालेला फोर्स डिवायडेड बाय तिथं ठेवलेली पोल स्ट्रेंथ. ओके, याचा जो रेशिओ आहे, ओके, याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणायचं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मधल्या एखाद्या पॉइंटचं मॅग्नेटिक इंडक्शन जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला एक पोल ठेवावा लागेल, एम पोल स्ट्रेंथचा एक पोल ठेवावा लागेल, त्याच्यावर फोर्स किती क्रिएट होतो हे मेजर करावं लागेल, अँड दॅट फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ इज नथिंग बट मॅग्नेटिक इंडक्शन.
So this is the basic definition or fundamental formula of the magnetic induction. So according to this definition, SI unit काय येणार बघा याचं? SI unit is Newton per ampere meter. तर फोर्स युनिट आहे न्यूटन, पोल स्ट्रेंथ आहे अँपियर मीटर. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ला. ओके, टेस्ला हा जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टच्या नावे हे मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट दिलेलं आहे. SI युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज टेस्ला. किंवा आणखी एक युनिट आहे ते इलेक्ट्रिक फ्लक्स या कन्सेप्टवरून आलेलं आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर. सो मॅग्नेटिक इंडक्शनचे हे तिन्ही युनिट तुम्हाला माहिती पाहिजेत. फर्स्ट इज न्यूटन पर एम्पियर मीटर, सेकंड इज टेस्ला, and third is Weber per meter square. Okay. Next is magnetic induction due to a single pole. Magnetic induction due to a single hypothetical pole, because single pole does not exist, but आपण एक सिंगल पोल साठी मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं हे याचा फॉर्म्युला मात्र स्टेट करू शकतो. हा फॉर्म्युला कसा येणार बघा. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सिंगल पोल, फिक्शियस पोल, सिंगल फिक्शियस पोल. फिक्शियस मीन्स विच इज इमॅजिनरी पोल. सिंगल पोल डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आता एका सिंगल पोल मुळे मॅग्नेटिक इंडक्शन किती प्रोड्यूस होणार आहे. सपोज देर इज अ पोल ऑफ पोल स्ट्रेंथ m अँड फ्रॉम दिस पोल ॲट r डिस्टन्स देर इज अ पॉइंट p. तर या p पॉइंटला या m पोल स्ट्रेंथच्या पोल मुळे किती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होणार ते फाइंड आउट करायचं. सपोज या ठिकाणी मी m0 पोल ठेवला, p या ठिकाणी काय केलेला आहे अनेक पोल ठेवला विच इज हॅव्हिंग पोल स्ट्रेंथ m0. तर यांच्यामधला फोर्स किती येणार बघा. कुलॉम्स लॉ ऑफ मॅग्नेटिझम नुसार यांच्यामधला फोर्स येणार आहे μ0/4π m इंटू m0 डिवायडेड बाय r स्क्वेअर. बरोबर आहे ना. दोन पोल का आहेत, एक m चा आहे दुसरा m0 चा आहे. तर त्यांच्यामधला फोर्स किती येणार कुलॉम्स लॉ प्रमाणे μ0/4π दोघांचं प्रोडक्ट m इंटू m0 डिवायडेड बाय r स्क्वेअर. अँड देअरफॉर p पॉइंटचं मॅग्नेटिक इंडक्शन, व्हेरी सिंपल फॉर्म्युला. p पॉइंटचं मॅग्नेटिक इंडक्शन काय येणार बघा. b इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ ना. फोर्स आहे μ0/4π m0 डिवायडेड बाय r स्क्वेअर डिवायडेड बाय m0. सो m0 get cancel and formula will be μ0/4π m/r स्क्वेअर. म्हणजे m या पोल मुळे r डिस्टन्सला किती मॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट होणार त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे μ0/4π m/r स्क्वेअर. लक्षात आलं का. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शनचे दोन फॉर्म्युले बघितले. बेसिक फॉर्म्युला फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. सेकंड फॉर्म्युला मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सिंगल पोल. सिंगल पोल मुळे r डिस्टन्सला मॅग्नेटिक इंडक्शन किती क्रिएट होणार आहे μ0/4π m डिवायडेड बाय r स्क्वेअर. हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आज आपण बघितलेले आहेत. ओके. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ अँड ड्यू टू सिंगल पोल त्याचा फॉर्म्युला काय आहे μ0/4π m/r स्क्वेअर. असा तो फॉर्म्युला येणार आहे. ओके.